नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या गुजरातमधील सागबारा येथील देवमोगरा माता मंदिर परिसरात महाराष्ट्र भवन उभारण्याच्या प्रस्तावाला गती मिळाली आहे। या प्रकल्पासाठी 15 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। या संदर्भात आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक युईके यांची भेट घेतली असल्याचं आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितलंय। दरम्यान राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेले तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी पर्यटन, खनिकर्म व पालकमंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेत तोरणमाळचा सर्वांगीण विकास, पर्यटन सुविधा विस्तार, पायाभूत सुविधा बळकटीकरण आणि पर्यटकांना दर्जेदार सुविधा देण्याच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली। संबंधित विभागांनी कामांची सद्यस्थिती आणि पुढील कृती आराखडा सादर केला। लवकर या कामांना मंजुरी देणार असल्याचे सांगितले। दरम्यान गुजरात राज्यातील सागबारा येथे महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी 15 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचं आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितलंय। एकंदरीतच या प्रस्तावित विकास कामांमुळे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे। नमस्कार। आम्ही माननीय मंत्री महोदय आदिवासी विकास उईके साहेबांना विनंती केली होती मागे। मी स्वतः त्यांना सांगितलं होतं की महाराष्ट्राचे लाखो भाविक तिथे जातात आणि दुर्दैवानं तिथे काहीच व्यवस्था नाही आहे। गुजरात सरकार करतंय, परंतु महाराष्ट्र सरकारने सुद्धा महाराष्ट्र आदिवासी भवन बनवावं अशी मागणी केली होती आणि मी 10 कोटी रुपये सांगितले होते। साधारणतः त्याला 11 कोटी 60 लाख रुपये बांधकामाला लागतात आहे आणि इतर बाबींसाठी 2-3 कोटी असे 15 कोटी रुपये लागतील। माननीय मंत्री महोदयांनी ते मान्य केलं आहे, परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की ती जागा महाराष्ट्र शासनाच्या नावावर असली पाहिजे। तर जागा महाराष्ट्र शासनाच्या नावावर होणार नाही, तर ट्रस्टला दिलेली आहे गुजरात सरकारने, पण ती ट्रस्ट महाराष्ट्र शासनाला NOC द्यायला तयार आहे। तर ती एक मीटिंग त्यांनी घ्यायला सांगितली आहे। बहुतेक माननीय मंत्री महोदयांच्या समोर मीटिंग येईल आणि त्याच्यानंतर डिसेंबरपर्यंत याच्यातून मार्ग निघेल आणि मला आत्मविश्वास आहे की देवमोगरा माता आदिवासी भवन म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं होईल असं मला तरी वाटतं। संदर्भात एक पूर्ण प्रकल्प तयार होतोय, तो 150 कोटी रुपयाचा आहे, पण एवढ्या सर्व प्रकल्पापेक्षा त्याचे टप्पे केले पाहिजे। काही टप्पे त्यांनी तयार केले पण फॉरेस्टच्या अडचणी आहेत। मी परवाच्या दिवशी पर्यटन मंत्री आमचे मित्र आदरणीय शंभूराज देसाई साहेबांना विनंती केली की पर्यटनाची जागा आहे, MTDCची जागा आहे जवळजवळ 30 एकर, ती पहिले जिल्हाधिकाऱ्यांना मोजणी करायला लावा, ती जागा मार्क करा आणि तिथे एक चांगलं रिसॉर्ट बनवा। PPP वर बनवलं तरी चालेल, आम्ही पण डेव्हलपर्स तयार करतो, पण तुम्ही एक चांगलं रिसॉर्ट तिथे जर बनवलं तर मग पर्यटक येतील, कारण तिथं राहायची चांगली सोय नाही, खायची सोय नाही म्हणून लोक येत नाही। आणि जर चांगलं डेव्हलप झालं तर 100% लोक गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचे लोक तिथे येतील। त्यांनी ते मान्य केलं। जिल्हाधिकाऱ्यांना लवकरात लवकर जमीन मोजायचे आदेश दिलेत आणि PPP वर रिसॉर्ट डेव्हलप करायचं पहिले ठरलं। जर PPP वर नाही चाललं, समजा प्रोत्साहन भेटलं, तर मग शेवटी MTDC स्वतः करणार आहे। मोजणी फक्त 1 महिन्याच्या आत करणारे जिल्हाधिकारी महोदय आणि जागा मोजणी करून MTDCला दिली तर पुढची प्रोसेस लगेच चालू होते।